ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या देवा तुझी गणेश सकलार्थ मती प्रकाश म्हणे वृत्तिदास
हरि जय राम हरि जय राम जय राम जय
मेरे बाप रघुमार
गमदनि धनि धनि गम सारे गम प रे सा सारे मम प प गम रे सा गम पदनि धनि सद सानि गम पद नील प ग सारे गम प म ग रे सा गम पद नि सा ग सा नि गम पद सा नि गम पदनि सानि धनि सानि धनि 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 ध प प म प म ग म धनि 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 ध ग म ग ग म धनि ध ग म धनि ध ग म धनि ध ब ब र दे ब ब र
पर उमा देवी तो विठ्ठल बरवा तो काय सांगू तुझ्या
चरणांचे सुख काय सांगू तुझ्या चरणांचे सुख काय सांगू तुझ्या चरणांचे सुख अनुभव नाही तुझ अनुभव ठाऊक नाही तुझ काय सांगू तुझ्या चरणाचे सुख काय सांगू तुझ्या चरणाचे बोलता है कैसे बाटे खरे पण बोलता है कैसे बाटे खरे पण अमृताचे गुण अमृतासी अमृताचे गुण अमृतासी काय सांगू तुझ्या चरणाचे सुख काय सांगू तुझ्या चरणाचे सुख आम्ही काय ग्वाही मायते आम्ही काय ग्वाही मायते जाणते निरुते सुखे दोघे जाणते निरुते सुखे दोघे काय सांगू तुझ्या चरणाचे
सगळं सेम त्याच कॅसेट मधली गोळ माझ्या गावाचे नाव भैया माझ्या गावाचे नाव भैया माझ्या गावाचे नाव भैया हृदयी धरणी दुनियाची तेरा माया हृदयी धरणी
एक माऊलीच्या दरबारात आहे. सर्वांना एक अंतकरणातनं एक माझ्या अंतकरणामध्ये जे दडले ते सांगतोय. असं पहिल्यांदा गुरुजींसमोर गाऊ शकलोय. बाहेर किती ओरडेल माहिती नाही. गुरुजींसमोर आल्यानंतर एक थरकाप होतो. पण आम्हाला भावपूर्ण वाटतंय. बस जे काही गातोय गुरुजींच्या आशीर्वादाने, कथेमध्ये जे काही गातोय, आज ज्या गुरुजी कथा चालतायत फक्त आणि फक्त गुरुजींच्या आशीर्वादामुळे. प्रत्येकजण आवाजाला गाते हे गुरुजींना स्मरून गुरुजींसाठी.
शतजन्म शोभिता शतजन्म शोभिता शत आरती व्यर्थ गाया शत आरती व्यर्थ गाया शत सूर्य मालिका शत सूर्य मालिका दीपावली झाल्या पंढरीनाथ
माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज. हॅलो हॅलो 2 मिनिट थांबा. हॅलो. या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या कृपेने, संत महात्म्यांच्या आशीर्वादाने, माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्यानिमित्ताने गेली जवळजवळ 40-45 वर्षापासून चालू असलेला हा समाधी सोहळा हरिभक्तपरायण गुरुवर्य वैकुंठवासी गोविंद बाबा केंद्रे यांच्या या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये गेली 40 वर्ष अव्याहत हरिभक्तपरायण परमादरणीय पंडित कल्याण गुरुजी गायकवाड यांची सेवा 40 वर्ष अव्याहत चालू आहे. बाबा असताना देखील आणि गुरुजींची सेवा या ठिकाणी संपन्न होत होती. बाबांचं गुरुजीवर फार प्रेम होतं. स्वतः बाबासमोर बसाय आणि ऐकायला बसायचे. एवढं नितांत प्रेम बाबांनी गुरुजींच्यावर केलेलं आहे. आणि त्याचबरोबर बाबा गेल्यानंतर देखील आमचे परमादरणीय महंत विष्णूजी महाराज केंद्रे यांनीही बाबांचा वारसा आणि बाबांच्या पावलावर पाऊल देऊन महाराज देखील हे कार्य जोमाने पुढे आणि नेत आहेत. तेव्हा ह्या सोहळ्यामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुजींनी या ठिकाणी येऊन अतिशय गोड, अतिशय सुंदर, अतिशय आणि श्रवणीय अशी सेवा भजनाची या ठिकाणी संपन्न केलेली आहे. तेव्हा आमच्या संस्थांच्या वतीने महाराजांचे उत्तराधिकारी महंत हरिभक्तपरायण विष्णूजी महाराज केंद्रे यांच्या हस्ते बाबांचा शाल व श्रीफळ देऊन, आपलं गुरुजींचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान होतो आहे. अशीच सेवा अव्याहत चालू असावी अशी माऊली चरणी प्रार्थना करूया. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. त्याचबरोबर गुरुजींचे आणि सुपुत्र ज्यांना आपण आणि दूरदर्शनवरती बघितलेलं आहे, त्यांचं गायन देखील ऐकलेलं आहे. कौस्तुभजी महाराज गायकवाड, त्यांचाही सन्मान या ठिकाणी महाराजांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन होतो आहे. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. त्याचबरोबर या आणि संगीत भजनासाठी ज्यांची तबल्याची साथ लावलेली आहे, महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर ज्यांची ख्याती आहे, असे आमचे तबलजी पंडित बलवंतजी पांचाळ गुरुजी. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. त्याचबरोबर आपल्या या भजनाला आणि श्रवणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे भागवताचार्य गणेशानंदजी शास्त्री यांचीही उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. त्यांचाही महाराजांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान होतो आहे.
आ? वैभव पोखरकर शूटिंगवाले, वैभव पोखरकर शूटिंगवाले पुढे या जरा. गायकवाड महाराज, शिवाजी महाराज गायकवाड. शिवाजी महाराज हरिभक्तपरायण परमादरणीय गायनाचार्य, भागवताचार्य, कीर्तनाचार्य शिवाजी महाराज गायकवाड, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज गायकवाड यांचा सन्मान महाराजांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. महाराज की जय. त्याचबरोबर आपण आणि गोड असा तबला ज्यांचा ऐकलेला आहे आमचे बाल तबलजी स्वरित दादा पांचाळ, बलवंत गुरुजींचे चिरंजीव आहेत. आणि त्याचबरोबर गुरुजींच्या शिष्या श्रद्धाताई साळुंके गोड अभंग गायलेला आहे. महाराज की जय. हे राहिले ना महाराज बारके, गायकवाड महाराज. अतिशय सुंदर असा अभंग प्रथमेश गायकवाड. गुरुजींचे शिष्य असे हजारो शिष्य गुरुजींनी तयार केलेले आहेत. हा बघा महाराजांनी किती गोड गायलेलं आहे. महाराज स्वतः सांगतात भागवताचार्य देखील गुरुजींचे शिष्य आहेत. आणि टाळाची साथ अतिशय गोड केलेली आहे. भागवत महाराज खरं तर आळंदीमध्ये जे गायन चालू आहे आता आणि जे मंडळी गातात ते सर्व गुरुजींचंच आहे. हरिभक्तपरायण विष्णूजी महाराज 2 शब्द बोलणार आहेत. कृपया 2 मिनटं उठू नका, 1च मिनटं आहे तसंच. तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावेते, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडीने. गेले अनेक वर्ष या ठिकाणी गुरुवारी महाराजांनी धर्मशाळा उभा केली. तेव्हापासून इथे संगीत भजनाचे सेवा संगीत महोत्सवामध्ये महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायक पंडित कल्याणजी गायकवाड गुरुजी या ठिकाणी अतिशय गेले अनेक वर्षापासून सेवा करतात. सेवाच नव्हे तर गुरुजी आल्यानंतर आम्हाला इकडं मनस्वी आनंद होतो. गायकवाड महाराज शास्त्री महाराज या ठिकाणी ही फक्त वार्षिक गुरुजींची सेवा, अनेक सेवा मागे पुढे होतात पण गुरुजींची सेवा आम्हाला वेगळं वाटत नाही. मगाशी 7 वाजता फक्त मला गुरुजी किती वाजता गाडी पाठवायची इतकं या ठिकाणी केंद्रीय महाराज संस्थांचं आणि गायकवाड परिवाराचं एक अतूट नाटं आहे. कार्तिकी दिदी असतील, तथा कौस्तुभ असेल, आता पुढची परंपरा चालवणारा या ठिकाणी. आणि आपण सुद्धा लक्षात ठेवा सज्जनाव, आळंदीमध्ये जे संगीत क्षेत्र आहे, संगीत क्षेत्रामध्ये आज जेवढे काही आपल्याला या आळंदीमध्ये आता अनेक संस्था आहेत पण या ठिकाणी प्रारंभिक अवस्थेमध्ये ज्ञानदानाचं काम निस्वार्थपणाने आणि त्यागातून कसं करावं ही फक्त आदर्श आणि विनामूल्य या ठिकाणी फक्त गुरुजींनी या ठिकाणी सुरू केलं. आणि तीच परंपरा लाखो विद्यार्थी आज त्यांच्याकडं शिकतायत, घडलेले आहेत. आणि पुन्हा एवढंच नाही तर महाराष्ट्रामधील ही घराणं असं या ठिकाणी प्रसिद्ध आहे. नामदेव महाराजांच्या उक्तीप्रमाणे, कुटुंबाप्रमाणे या ठिकाणी गुरुजी गातात. गुरुजीच्या कन्याने आपण बघितलं कार्तिकी दिन अख्खा महाराष्ट्र नव्हे देशामध्ये तिचं नाव झालं. आणि तीच परंपरा अगदी गुरुजींच्या माध्यमातून होते आणि आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे
की आता गुरुजीला एवढीच विनंती करेल की पुढे सुद्धा या येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आज थोडंसं पुढच्या वर्षी थोडा बदल करण्याचा मानस आहे. गुरुजींचं भजन एकादशीला या ठिकाणी करण्याचा मानस आहे. यावर्षी थोडं अनावधानाने या ठिकाणी थोडंसं मागे पुढे झालं. कायमचे स्वरूप सेवा आहे, पण 1 वर्ष या ठिकाणी पुढच्या वर्षी नक्कीच एकादशीला गुरुजींनी मगाशी बोलून दाखवलं की आपण सुद्धा सर्वांनी या ठिकाणी श्रद्धेने आपण येत आहे. याच्यापेक्षा वेगळं अजून आपल्याला या ठिकाणी इथलं वेगळं वातावरण श्रवण करण्याकरता आपल्याला मिळेल. आणि गुरुजीला विनंती असेल की एखाद्या वेळेस आमच्या संस्थांकडून एखाद्या वेळेस आपण पाहतो अनेक संस्थामध्ये असतात, पण या ठिकाणी मोठा परिवार आहे. याच्यातून नजर चुकीने गैरसोय झाली असेल तर आम्हाला या ठिकाणी समजून घेऊन पुढे आम्हाला मार्गदर्शन करावे हीच विनंती असेल. अगदी या ठिकाणी गुरुजींचं आमचं 2 प्रकारचे नाते असतात. महाराज सांगायचं शास्त्री महाराज, एक रक्ताचं नातं असतं ते स्वार्थी असतं. परमार्थिक नातेच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा मी आळंदीला यायच्या अगोदरपासून इथे गुरुजींची सेवा आहे. सानप महाराज गुरुजी मी आळंदीला यायच्या अगोदरपासून मी मगाशी बोललो आणि गुरुवारी महाराज ज्यावेळेस आजारी होते, आजारी असल्यानंतर गुरुजींचं भजन असलं की स्वतः खुर्ची टाकून या ठिकाणी म्हणायचे आपल्या महाराष्ट्रातील संगीत रत्नामधील ही रत्ने म्हणजे गायकवाड गुरुजी आहेत असे ते महाराजांच्या वाक्य आम्ही बऱ्याच वेळा श्रवण केलेले आहेत. अगदी त्यांनासुद्धा आनंद व्हायचा. आज सुद्धा महाराजांना आनंद होता असेल की या ठिकाणी तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, अगदी ही भूमंडळ कीर्ती माझी अतिशय मोठी गुरुजींचं नाव आहे. उत्तर कौस्तुभ महाराजांना विनंती असेल की आपण सुद्धा समर्थपणाने माझ्या वडिलाची मिरशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा समर्थपणाने आपण सेवा चालवत आहे. ज्ञानोबरायांनी एवढंच प्रार्थना करूया असं त्यांच्याकडे उत्तर सेवा घडो हीच माऊलीच्यांनी प्रार्थना. रामकृष्ण हरी. आणि सर्व श्रोते वर्ग आहेत, न सांगता शास्त्री महाराज असतील, गायकवाड महाराज असतील, आपण सुद्धा. आणि बळवंत महाराजाला माझी विनंती आहे की तुमच्या पश्चात 3 वर्षापासून आमचं नाव असतं पत्रिकेला या ठिकाणी, मग तुमच्या नावामुळे दुसरे कलाकार येत नाहीत आमच्याकडं. म्हणजे येत नाहीत असं नाही की नाव त्यांचं आहे, मग त्यांना कसं आपण जावं. तर विनंती असेल की जिथे गुरुजींचं भजन असेल तिथे आपण यावं, कारण अगदी ते आमचे गुरुबंधू आहेत प्रारंभिक अवस्थेपासून. अगदी त्यांना विनंती असेल. असो, धन्यवाद. कार्यक्रम संपला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.